CCN न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी। आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धाचा आता थेट विद्यार्थ्यांच्या शालेय पोषण आहार यंत्रणेवर परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय। शाळेतील गॅस संपल्यास विद्यार्थ्यांचा शालेय पोषण आहार बंद न करता सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून सर्व उपाययोजना करून चुलीवर शिजवून शालेय पोषण आहार विद्यार्थ्यांना वितरित करावा असे स्पष्ट आदेश बुलढाणा शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व शाळांना दिले आहेत। जिल्ह्यामध्ये 1985 शाळा प्रधानमंत्री पोषण शक्ती योजनेचा लाभ घेत आहेत। जिल्ह्यामध्ये एकूण किती शाळांमध्ये गॅसवर शालेय पोषण आहार शिजवला जातो आणि सध्या गॅसची काय स्थिती आहे जिल्ह्यातील? नमस्कार, मी शिक्षणाधिकारी प्राथमिक बुलढाणा विकास पाटील। जिल्ह्यामध्ये सर टोटल 1985 शाळा प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेचा लाभ घेतात। त्या शाळांपैकी 1739 शाळांमध्ये शालेय पोषण आहार शिजवण्यासाठी गॅस उपलब्ध आहे आणि 246 शाळांमध्ये गॅस उपलब्ध नाही आहे। पण सद्यस्थितीमध्ये गॅसच्या तुटवड्याच्या संदर्भात जी चर्चा सुरू आहे त्या अनुषंगाने आम्ही सगळ्या शाळा व्यवस्थापन समित्यांना तसंच महिला मदतनीस यांना बचत गटांना पूर्वीप्रमाणेच गॅस जेव्हा उपलब्ध नव्हते तेव्हा आपण जसं चुलीवर स्वयंपाक करत होतो तशा प्रकारचे निर्देश आपण सगळ्यांना दिलेले आहेत आणि कोणताही विद्यार्थी माननीय प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेपासून वंचित राहणार नाही याची खबरदारी घेण्याचे निर्देश आम्ही तालुक्यातल्या सगळ्या गट शिक्षणाधिकारी, शालेय पोषण आहार अधीक्षक आणि संबंधित यंत्रणेला दिलेले आहेत। जिल्ह्यामध्ये सध्या सरासरी किती दिवसाचा गॅस शिल्लक आहे? सर ते आता शाळांनी आहे ती वेगवेगळी परिस्थिती असेल, त्याच्यामुळे तो गॅस किती उपलब्ध आहे आता त्यांच्याकडे कदाचित सिलेंडर उपलब्ध असेल तर ते त्याच्यावर शिजवतील आणि सिलेंडर उपलब्ध नसतील तर ते चुलीवर शिजवून घेतील। या संदर्भामध्ये आम्ही ही पण एक ॲडिशनल सूचना आम्ही सर्वांना दिलेली आहे की चुलीवर स्वयंपाक करत असताना विद्यार्थ्याचं कोणतीही त्याला इजा होणार नाही, विद्यार्थी त्या चुलीपासून दूर राहील, त्याला कोणते विद्यार्थी सुरक्षेच्या संदर्भामध्ये कोणतीही अडचण येणार नाही अशा प्रकारच्या स्वयंस्पष्ट सूचना आम्ही सर्व संबंधितांना दिलेल्या आहेत। तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी CCN न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।